देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्ण चरित्र चिंतनाच्या या आज 4थ्या दिवसाला आज आपण आरंभ करतोय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र हे अगाध आहे, अलौकिक आहे, आनंददायी आहे. ज्याला अभ्यासपूर्ण अशा पद्धतीचं चरित्र आपल्याला पाहता येण्यासारखं आहे. भगवंताच्या चरित्राचा विचार करताना 2 भागामध्ये आपण चरित्र पाहतोय. त्यातला पूर्वार्ध आपण गेल्या वर्षी पाहून आल्यानंतर यावर्षी उत्तरार्ध पाहायला लागलो. त्यातही गंमत अशी आहे की भागवतामध्ये जे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 2 भाग केले, त्याच्यामध्ये कालपर्यंतचा जो विषय आहे तो सगळा पूर्वार्धामध्येच येतो आहे त्या पद्धतीने बघायला गेलं तर. पण आपण गेल्या वर्षी कंसवधापर्यंत थांबायचं म्हणून थांबलो आणि पुढलं भ्रमरगीत वगैरे यावर्षी पाहिलं. उत्तरार्धाला खऱ्या अर्थाने आज सुरुवात होते आहे. श्रावणातला सोमवार आहे, नागपंचमीसारखा पवित्र दिवस आहे आणि अशा एका पवित्र दिनी भागवताच्या संबंधाने उत्तरार्धाला सुरुवात होते आहे. काय आहे उत्तरार्ध? उत्तरार्धामध्ये विषय नेमके काय आहेत? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन करत असताना कंसवधानंतर काय घडलं हे सगळं चरित्र आता उत्तरार्धामध्ये येत आहे. मुळात पहिल्या दिवशी आपण कंस या शब्दाचे काही अर्थ करून आलो. कंस या शब्दाचा अर्थ करत असताना मी आपल्याला पहिल्या दिवशी असं सांगत होतो की ती व्यक्ती म्हणून पाहू नका, ती एक वृत्ती म्हणून पहा. हे सांगितल्यानंतर मुळात कंसाचा विचार मांडत असताना हिंसकः एव कंसः इति उच्यते कंसः अशा पद्धतीची व्याख्या केली जाते. हिंसकः एव कंसः इति उच्यते. कंस या शब्दाचा अर्थ काय आहे की जो अगणित अशा पद्धतीची हिंसा करतो त्याला कंस म्हणा, असं भागवत आम्हाला सांगतं. हिंसा ही आपल्याकडे 2 पद्धतीची सांगितली जाते. काही बाह्यरूपाने हिंसा केली जाते, काही अंतरूपाने हिंसा केली जाते. तत्त्वज्ञानामध्ये हिंसेचे 3 प्रकार आपल्याला दिसून येतात. एक कृत हिंसा आहे, दुसरी कारित हिंसा आहे आणि तिसरी अनुमोदित हिंसा आहे. माझा विषय चालला आहे कंसवध झाला. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या उत्तरार्धातल्या मुख्य चरित्राला आरंभ करत असताना ज्याचा वध केला आहे तो कंसाचा वध केला, याचा अर्थ मथुरेत होत असलेली जी हिंसा आहे त्या हिंसेला संपून टाकलं आहे. ही हिंसा 3 पद्धतीची सांगितली. एक कृत हिंसा सांगितली, दुसरी कारित हिंसा सांगितली आणि तिसरी अनुमोदित हिंसा सांगितली. आपण स्वतः करत असलेली आपल्याकडून घडलेली जी हिंसा आहे त्याला कृत हिंसा असं म्हटलं जातं. एक काही हिंसा आपण करत नाही पण दुसऱ्याकडून करून घेतो, याला कारित हिंसा म्हणतात. 2 आणि काही हिंसा आपण करत नाही, आपण दुसऱ्याकडून करवून घेत नाही पण करत असलेल्या हिंसेला आपण अनुमोदन देतो, याला अनुमोदित हिंसा असं म्हटलं जातं. 3 ऐका. कृतहिंसा ही 2 पद्धतीची सांगितली. काही बाह्य हिंसा सांगितली आणि काही अंतर्हिंसा सांगितली. आपण एखाद्याला हाताने एक प्रकारची हिंसा करणं याला बाह्य हिंसा सांगितली. आपल्या मनामध्ये एखाद्याबद्दल द्वेष निर्माण होणं, क्रोध निर्माण होणं याला सुद्धा हिंसा सांगितलं, पण ती अंतर्कृत हिंसा असं शास्त्र सांगतं. एखाद्याबद्दल द्वेष निर्माण होणं, एखाद्याबद्दल आपल्या मनामध्ये क्रोध निर्माण होणं, एखाद्याबद्दल आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये राग निर्माण होणं याला सुद्धा हिंसाच म्हटलं जातं. शास्त्र याला सुद्धा मानसिक हिंसा असं म्हणतं. शारीरिक हिंसा वेगळ्या आणि मानसिक हिंसा वेगळ्या. काही वेळेस एखादा शरीराने काही करत नाही पण मनाने मात्र त्याच्याबद्दल काही ना काहीतरी चिंतत राहतो. आपल्याकडून वाईट बोलणं ही सुद्धा एक हिंसाच सांगितली जाते. एखाद्याला वाईट बोलणं ही सुद्धा आपल्याकडे हिंसा सांगितली जाते. रागाच्या भरामध्ये आपण काहीतरी बोलत राहतो ही सुद्धा हिंसा सांगितली जाते. विदुर नीतीमध्ये विदुरांनी फार गोड चिंतन केलं आहे. धृतराष्ट्राला उपदेश करताना विदुरांनी काही भूमिका मांडलेल्या आहेत. आवर्जून विदुर नीती वाचत चला. महाभारतामध्ये एक स्वतंत्र प्रकरण आहे विदुर नीतीचं. विदुरांनी धृतराष्ट्राला उपदेश करताना 4 गोष्टी सांगितल्या.
तो म्हणतो की तुझं असलेलं हे जे कौरव सैन्य आहे, हे जे हिंसा करण्याकरता प्रवृत्त झालेलं सैन्य आहे, या हिंसेमुळे 4 पद्धतीचा नाश होतो म्हटले. काय होतं? संतापात भ्रश्यते रूपम 1, संतापात भ्रश्यते बलम 2, संतापात भ्रश्यते ज्ञानम 3 आणि संतापात व्याधिम वृच्छती 4 गोष्टी सांगितल्या. विदुरजी म्हणतात, हे धृतराष्ट्रा, ज्याच्या ठिकाणी अंतर्हिंसा निर्माण झाली आहे, मानसिक हिंसा निर्माण झाली आहे, क्रोध निर्माण झाला आहे, राग निर्माण झाला आहे, पहिली गोष्ट त्याच्या ठिकाणचं रूप नष्ट होतं, दुसरी गोष्ट त्याच्या ठिकाणचं बल नष्ट होतं, तिसरी गोष्ट त्याच्या ठिकाणचं ज्ञान नष्ट होतं आणि चौथी गोष्ट नको ती व्याधी त्याला जडायला लागते. अशा पद्धतीची ही हिंसा आहे म्हटले. बल नष्ट करणारी हिंसा आहे 1, रूप नष्ट करणारी हिंसा आहे 2, आपल्याजवळ असलेलं ज्ञान नष्ट करणारी हिंसा आहे 3 आणि आपल्याला नको ते व्याधी जोडणारी ही हिंसा आहे 4. अशी ही हिंसा आहे. आणि या हिंसेने युक्त जो आहे तो कंस आहे. कंसवध झाला. कंस नावाची वृत्ती संपली. मथुरेतून कंस नावाची वृत्ती संपवून टाकली. कंसाच्या 2 पत्नी आहेत. त्या 2 पत्नीची नावं आहेत. एकीचं नाव आहे अस्ती आणि दुसरीचं नाव आहे प्राप्ती. नावं पण कशी आहेत बघा. एकीचं नाव अस्ती सांगितलं, 2 पत्न्या कंसाच्या. अनेक पद्धतीचं कंस, माझ्या माहितीप्रमाणे या 2 पत्न्यांबद्दल मागे बोललो एकदा पूर्वार्धामध्ये गेल्या वर्षी, पण पुन्हा आणखीन त्याचा विस्तार करून पुढे जातो. एक अस्ती नावाची पत्नी आहे आणि दुसरी प्राप्ती नावाची पत्नी आहे. ह्या दोन्हीही जरासंधाच्या मुली आहेत. जरासंधाच्या दोन्हीही मुली, एक अस्ती आणि प्राप्ती, कंसवधानंतर या दोघी माघारी आपल्या वडिलांकडे माहेरी आल्या, जरासंधाकडे आल्या. मुळात या दोघींची नावं, त्या दोघींच्या नावाप्रमाणे असलेली त्यांची वागणूक ही सुद्धा भागवताने फार गोड वर्णन केली आहे. एक अस्ती या शब्दाचा अर्थ आहे माझ्याकडं आहे 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 अशी भावना ठेवणारी, आणि प्राप्ती या शब्दाचा अर्थ आहे मला मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे अशी भावना ठेवणारी. भागवताने दोन्ही अर्थ सांगितले. भागवत असं सांगतं की या कंसाच्या 2 बायका आहेत, एक अस्ती आहे आणि दुसरी प्राप्ती आहे. अस्ती म्हणते की माझ्याकडं आहे, ती कायम आहे 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 असं बोलत राहते, आणि प्राप्ती म्हणते की मला हे प्राप्त करायचं आहे प्राप्त करायचं आहे प्राप्त करायचं आहे ही बोलत राहते. याच्यातून 2 अर्थ निघतात. एक अस्ती आहे आहे असं म्हणते, याचा अर्थ हे माझं आहे माझं आहे माझं आहे असं म्हणणारी अस्ती, हे मला मिळालं पाहिजे मला मिळालं पाहिजे मला मिळालं पाहिजे असं म्हणणारी प्राप्ती. ते नावं आणि त्यांचे अर्थ कसे आहेत पहा. नावं आणि त्यांचे अर्थ आहेत. आपल्याकडे ज्या पद्धतीची नावं आणि त्या पद्धतीचे माणसाच्या जीवनात अर्थ असतीलच असंही काही सांगता येत नाही. हे मी आपल्याला भागवतातलं सांगायला लागलो, पण लौकिकामध्ये काही तसं भेटेल असं सांगता येत नाही. बऱ्याचदा काहींची नावं फार चांगली असतात, नाही असं नाही. एखाद्याचं नाव ज्ञानेश्वर असतं, पण आळंदी कुठे माहीत नाही. नाव ज्ञानेश्वर, आळंदी कुठे आहे म्हटलं तर ते काही माहीत नाही त्याला. आणि जर माहीतच झाली तर चोराची माहीत होईल, पण देवाची नाही. 2 आळंदी आहेत. तुकाराम नाव ठेवलं जातं, देहू कुठं आहे माहीत आहे का, भंडारा डोंगर कुठं आहे माहीत आहे का, गाथा म्हणजे तुकोबारांची काय माहीत आहे का, माहीत नाही. एखाद्या ठिकाणी खूप भांडणं लागली बायकांची, एक बाई फार मोठमोठ्याने भांडणं करत होती, म्हणून मी सहज विचारलं, अहो या मावशीचं नाव काय, ते म्हटले शांताबाई. खूप भांडणं करते, मोठमोठ्याने भांडणं करते, जोरजोरात भांडणं करते. नाव आणि नावाचे अर्थ जीवनामध्ये उतरतील असं सांगता येत नाही. प्रत्येकाच्या नावाचे काही व्युत्पत्ती शास्त्राच्या दृष्टीने अर्थ वेगवेगळे केले जातात. नावाचे अर्थ करण्याकरिता व्युत्पत्ती नावाचं शास्त्र आपल्याकडे व्याकरणाच्या दृष्टीने वापरलं जातं. त्या व्युत्पत्ती 2 पद्धतीच्या सांगितल्या जातात. एक लौकिक व्युत्पत्ती सांगितली जाते आणि दुसरी अलौकिक व्युत्पत्ती सांगितली जाते. म्हणजे मी जर राम हा शब्द तुमच्यासमोर मांडत असेल तर राम या शब्दाचा 2 पद्धतीने अर्थ करता येण्यासारखा आहे. एक लौकिक व्युत्पत्तीच्या दृष्टीने अर्थ करता येण्यासारखा आहे आणि दुसरा अलौकिक व्युत्पत्तीच्या दृष्टीने अर्थ करण्यासारखा आहे. काही नावं आपल्याकडे अशी, कृष्ण या नावाचा अर्थ करताना सुद्धा एक लौकिक व्युत्पत्ती आपल्याला वापरावी लागते. केशव हे नाव आपण डोळ्यासमोर घेतलं, याचे 2 अर्थ आपल्याला करता येतात. केशव शब्दाचे एक क अधिक ईश अधिक व, केशव. क म्हणण्यामध्ये काय, ईश म्हणण्यामध्ये काय, व म्हणण्यामध्ये काय. कम नाम ब्रह्म, शास्त्र आम्हाला सांगतं. क या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मदेव, ईश या शब्दाचा अर्थ आहे शंकर, व या शब्दाचा अर्थ आहे विष्णू. त्यामुळे केशव या शब्दामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं एकत्रीकरण, म्हणून त्याला केशव असं म्हणा. असं लौकिक व्युत्पत्तीने केशव शब्दाचा अर्थ आपल्याला करता येतो. अलौकिक व्युत्पत्तीने अर्थ करत असताना नामदेवांनी असं सांगितलंय, नाशितो क्लेशाते मनोनिया.
याला केशव का म्हणायचं, तर तो क्लेशाचा करतो म्हणून याला केशव म्हणायचं. हा याला अलौकिक उत्पत्ती म्हटलं जातं. अस्ति आणि प्राप्ती ही दोन नावं जरासंधाच्या मुली किंवा कंसाच्या दोन पत्नी, आणि या दोघींची नावं आहेत. एकीचं नाव अस्ति आहे आणि दुसरीचं नाव प्राप्ती आहे. अस्ति या शब्दाचा अर्थ ती म्हणत असते नेहमी हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे. आणि प्राप्ती या शब्दाचा अर्थ आहे हे मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे. आता मथुरेची परिस्थिती अशी झाली आहे, हे माझं आहे, माझं आहे म्हणणाऱ्या अस्ति नावाच्या त्या स्त्रीला माझं इथं काही राहिलं नाही म्हणून दुःख आहे. आणि हे मला मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे म्हणणारी प्राप्ती नावाची जी मुलगी आहे किंवा जी स्त्री आहे तिलासुद्धा हे मला मिळत नाही याचं दुःख आहे. ऐका, अस्ति नावाच्या स्त्रीच्या हातातून आपलं सगळं निघून गेलं याचं दुःख आहे. आणि प्राप्ती नावाच्या स्त्रीच्या हातामध्ये काही मिळत नाही याचं तिला दुःख आहे. अस्ति या शब्दाचा अर्थ माझा आहे, यालाच तत्त्वज्ञानामध्ये मोह म्हटलं, यालाच ममत्व म्हटलं. प्राप्ती या शब्दाचा अर्थ आहे आशा आहे, यालाच लोभ म्हटलं. त्यामुळे कंसाच्या दोन पत्नी, एकीचं एक आहे मोहग्रस्त आणि दुसरी आहे लोभग्रस्त, असं दोन्ही अर्थ करा. मुळात कंसच आहे, त्यामुळे या दोन पत्नी अशाच असणं साहजिकच आहे. ज्या पद्धतीचं त्या पद्धतीचेच भेटतात एकमेकाला. जोड्यासुद्धा लोक म्हणतात बघा, आपण जर म्हटलं ना असं कसं काय, अहो हे काय इथं ठरतंय काय, वर ठरतं म्हणतात. कुठं ठरतं कुणास ठाऊक. हे काही जोडी इथं ठरते का, वर ठरते. आणि तशा जोड्या लागलेली असतात, नाही असं नाही, तशा जोड्या लागलेली असतात. बऱ्याचदा म्हणजे काही ठिकाणीच असं विरुद्ध दिशेने दिसून येतं, काही ठिकाणी, पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं. हे एखादा नवरा रात्रीच्या वेळेला कुठंतरी दुसऱ्या गावाला पाहुण्याला भेटण्याकरता जावा, आणि मग त्या गावात गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण आलोय खरं, पण बायकोला येताना सांगितलं नाही की तो जो कंदील आहे तो कंदील कमी कर, त्याचा तो प्रकाश जो आहे ती वात कमी कर, रॉकेल जाईल ना. काय एखाद्या वेळेस वेंदळी आहे इकडं तिकडं राहील, एखाद्या वेळेस विनाकारण रॉकेल जाईल ना, म्हणून तो तिथून रात्री माघारी चालत आला. रात्री 2 वाजता ठक 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 वाजवलं. बायकोने दरवाजा उघडला आणि विचारला, हा तुम्ही कसं काय? ते म्हणले ते कंदील आहे ना तो कंदील कमी कर हे सांगण्याकरता आलोय. ते म्हटले, अहो मी तुमचीच बायको आहे, असं कसं होईल? बघा म्हटले कंदील किती कमी केलेला आहे का प्रकाश इथं? तो म्हटला, अरे वा वा, आनंद वाटला, बरं झालं, माझ्या मागं तो संसार चांगला चालवणार, बरं वाटलं. पण बायको इतकी हुशार, तिनं विचारलं, तुम्ही विनाकारण जाणं येणं चालत गेला, चालत आला, तुमची चप्पल किती झिजली त्याच्यामुळं? तो म्हटला, मी तुझाच नवरा आहे, चप्पल काकेत घेऊन आलोय. तसं करत नाही म्हटलंय. गाठी अशा पडतात हो, वरून पडताना सुद्धा. कंस आणि त्याला असलेल्या 2 बायका, या अस्ति आणि प्राप्ती, दोघी तशाच. एक ममत्वाने युक्त असलेली अस्ति आणि एक लोभाने युक्त असलेली प्राप्ती, दोघी तशाच होत्या. एक कायम हे माझं 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 म्हणत असणारी अस्ति आहे, आणि कायम हे मला मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे म्हणणारी ही प्राप्ती आहे. या दोघी जेव्हा मथुरेचं, आपला पती गेला, मथुरेचं राज्य उग्रसेनाच्या हातामध्ये भगवंतानी दिलं, मग मात्र या दोघींनी तिथून पळ काढला. त्या दोघी निघाल्या, माघारी जरासंधाकडे गेल्या, आणि जरासंधाकडे गेल्या आणि जरासंधाकडे आपलं दुःख व्यक्त करायला लागल्या. मोहाने आणि लोभाने आपलं दुःख व्यक्त करणं, जरासंधाकडे दुःख व्यक्त करायला लागल्या. हे आमचं असताना आमच्याकडे राहिलं नाही, मला मिळायचं असताना हे मला मिळत नाही बाबा, म्हणून त्या दोघी रडायला लागल्या. कोणत्याही बापाला आपल्या मुलीचं दुःख सहन होत नसतं. काही करा आणि त्या मथुरेवर चाल करा, मथुरेवर आक्रमण करा, आपलं राज्य आपल्याला मिळालं पाहिजे, केलं पाहिजे. त्या काळामध्ये जरासंध हा बलाढ्य राजा. जरासंधाबद्दल बोलत असताना मुळात काय आहे, आपण पहिल्याच वर्षी म्हणजे गेल्या वर्षी पहिल्या 2 दिवसामध्येच आपण जरासंध कसा मथुरेवर आक्रमण करण्याकरता आला होता हे पाहून आलो आहे. आठवतंय का बघा. आणि त्यावेळेस आल्यानंतर शेवटी जरासंध आणि कंसाची कशी मैत्री झाली आणि त्याच्यातून हे एकमेकाचे सासरे जावाई कसे झाले याच्यावर इतिहास चर्चा आपण मागं करून आलो आहे. तसा तो धूर्त पद्धतीचा जरासंध. आणि जरासंधाने विचार केला की माझ्या मुलींचं वैधव्य, माझ्या मुलींच्याकडे वैधव्याचं दुःख आलं ते ह्या कृष्णामुळे आलं, या कृष्णामुळे आलं. माझी असणाऱ्या जावायाला मारून टाकलं, माझ्या मुलींना विधवा केलं, माझं असणारं हे माझ्या मुलींचं राज्य यांनी बळकावून घेतलं, मी याच्यावर स्वार होणार. आणि म्हणून जरासंधाने युद्धाची तयारी केली. ज्यावेळेस हे कृष्णाला कळालं, मला आता कृष्णाच्या काही घटना, युद्धनीतीच्या घटना सांगायच्या. मी आपल्याला पहिल्या दिवशी थोडं बोललो की इथून पुढलं चरित्र हे थोडंसं सामाजिक तात्विक अंगाने ऐकावं लागणार आहे, काही लीला अंगाने ऐकत राहायचं नाही आहे. ते लीला अंगाचं चरित्र संपलं गेल्या वर्षी.
आता थोडं तात्विक अंगाने काय कृष्णाचं कशी बुद्धी चालते आहे, कृष्ण परमात्मा प्रत्येक वेळेस कसे निर्णय घेत आहेत, कृष्ण भगवान कोणत्या पद्धतीने कोणत्या परिस्थितीत निर्णय घेऊन तो प्रसंग बाजूला काय आहे, निर्णय घेण्याची शक्ती फार महत्त्वाची असते, निर्णय शक्ती महत्त्वाची असते. जरा आणखीन वाक्य, लहान तोंडी मोठा घास घेतो तसं माझ्यापेक्षा फार मोठी मोठी मंडळी इथं समोर आहेत. प्रपंचातले निर्णय घेणारे, परमार्थातले निर्णय घेणारे, व्यवहारातले निर्णय घेणारी मोठी मंडळी आहेत की जी प्रपंच आणि परमार्थ आणि व्यवहारामध्ये यशस्वी झाली, अशी मोठी मंडळी माझ्यासमोर आहेत. पण तरी एक वाक्य बोलून पुढं जातो. अलीकडल्या तरुण पिढीच्या दृष्टीने माणसाला निर्णय घेण्याची शक्ती यावी, निर्णय घेता आले पाहिजे. भले एखाद्या वेळेस तो निर्णय पहिल्यांदा चुकेल, पण तो निर्णय घेता आला पाहिजे, स्वतःला निर्णय घेता आला पाहिजे. आणि त्याच्याकरता निर्णय घेण्याकरता परिस्थितीचा अभ्यास करता आला पाहिजे. परिस्थितीचा अभ्यास करण्याकरता आपली बुद्धी तेवढी परिस्थितीकडे अभ्यासू बुद्धी तेवढी ठेवता आली पाहिजे. याचा अर्थ बुद्धीचा आवाका वाढवता आला पाहिजे. बुद्धी संकोच करून जमत नाही. घरामध्ये कर्तृत्ववान माणसाला सुद्धा योग्य वेळी योग्य निर्णय घेता आले पाहिजे. बऱ्याचदा घरामध्ये कर्ता माणूस असतो का नाही, त्या कर्त्या माणसावर फार जबाबदारी असतात. त्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी निर्णय घेता आले पाहिजेत. याचा करता योग्य निर्णय घेण्याकरिता, योग्य वेळी घेण्याकरिता त्या कर्त्या माणसाचं लक्ष, त्याची बुद्धीचा आवाका वाढवता आला पाहिजे. त्याला फक्त एक बघून जमत नाही, त्याला सगळीकडे पाहता आलं पाहिजे. त्याला आईवडिलाकडे पाहता आलं पाहिजे, मुलाकडे पाहता आलं पाहिजे, पत्नीकडे पाहता आलं पाहिजे, भाऊबंधाकडे पाहता आलं पाहिजे. आणि एवढाच जेव्हा समग्र तो डोक्यामध्ये अभ्यास करतो तेव्हा कुठंतरी तो सामाजिक अंगाने निर्णय घेण्याची शक्ती त्याच्याकडे येत असते. कर्तृत्व आणि नेतृत्व करण्यामध्ये निर्णय हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तोच कर्तृत्व करू शकतो किंवा नेतृत्व करू शकतो. निर्णय नसल्याने माणसं नेतृत्व करू शकत नाहीत. भगवान श्रीकृष्ण आता मथुरेतली जनता निर्धास्त आहे, ऐका, शांत आहे. मथुरेतल्या जनतेला आता चिंता नाही आहे. का? काहीही झालं तरी मथुरेवरचं एखादं संकट आलं तरी ते संकट परतावून टाकण्याकरिता ज्या एखाद्या नेतृत्वाची गरज असते ते नेतृत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपल्यामध्ये उपस्थित आहे. काही अशी असतात, एखाद्या विश्वास टाकला की ते नेतृत्व आपल्याजवळ असलं की माणसाला चिंता राहत नाही. घरामध्ये सुद्धा कर्तृत्ववान माणूस जेव्हा असतो तेव्हा एखाद्या वेळेस आपल्याकडून एखादी गोष्ट चुकली किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली तरी याच्यातून मार्ग काढणारं नेतृत्व घरामध्ये उपस्थित असेल तर बाकीची माणसं चिंता करत नाहीत. ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व या दोन्ही अंगाने नेतृत्व शोभून दिसत असतं. नेतृत्व फक्त ज्येष्ठत्वावर अवलंबून नाही, त्याला श्रेष्ठत्वाचीही जोड लागते. प्रौढत्व हे दोन पद्धतीचं असतं, एक वयाचं असतं आणि एक विचाराचं असतं. ऐका, काहींकडे केवळ वयाचं प्रौढत्व असतं आणि काहींकडे केवळ विचाराचं प्रौढत्व असतं, पण काहींकडे वयाचं आणि विचाराचं दोन्हीचं प्रौढत्व असतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे वयाचं प्रौढत्व नसलं तरी विचाराचं प्रौढत्व सद्यस्थितीमध्ये आहे. काहींकडे वयाचं प्रौढत्व असतं. उग्रसेन वयाचं प्रौढत्व होतं पण विचाराचं प्रौढत्व नव्हतं ना, म्हणून कंसाकडून बंदीखान्यामध्ये पडावं लागलं ना, वडील असून सुद्धा. साधी गोष्ट आहे, इथंच मथुरेतली वर्णन करतो. उग्रसेनाकडेही प्रौढत्व आहे एक, आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडेही प्रौढत्व आहे दोन. पण कृष्णाचं प्रौढत्व हे विचाराचं प्रौढत्व आहे आणि उग्रसेनाचं प्रौढत्व हे वयाचं प्रौढत्व आहे. माफी मागून एक वाक्य बोलतो, वयाच्या प्रौढत्वापेक्षा विचाराचं प्रौढत्व हे श्रेष्ठ असतं. हे नाही पटलं तर मी तुमच्या ऐकण्यातला एक दृष्टांत नाही पण प्रसंग समोर उभा करून पुढे जातो. चांगदेवाचं वय काय आणि ज्ञानदेवांचं वय काय याचा जरा अभ्यास करा. चांगदेवांच्या वयाचा विचार करताना 1400 वर्ष सांगितलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांच्या वयाचा विचार करताना केवळ 14 वर्ष म्हणून सांगितलं जातं. आणि मग केवळ 14 वर्ष असलेले ज्ञानेश्वर महाराज आणि 1400 वर्ष असलेले चांगदेव महाराज या दोघांच्या वयाचा विचार केला तर वयामध्ये फार अंतर आहे. पण प्रौढत्वाचा विचार करायचा झाला तर वयाच्या प्रौढत्वापेक्षा वयाने लहान असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांचं विचाराचं प्रौढत्व इथं श्रेष्ठ ठरलं. का? कारण चांगदेव 65 नावाचा ग्रंथ ज्ञानोबारांच्या मुखातून बाहेर पडला. आपण त्याच्यावर चिंतन करून आलो आहे. त्यामुळे विचाराचं प्रौढत्व हे श्रेष्ठ असतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा वयाने लहान आहेत, मान्य. त्यामुळे घरामध्ये नेतृत्व हा भाग जो असतो ना तो जेवढा वयावर अवलंबून आहे तेवढाच विचारावर सुद्धा अवलंबून आहे. घरातलं जे नेतृत्व भाग आहे जेवढा वयावर तुम्ही, बऱ्याचदा म्हणून तर काय, बऱ्याचदा असे प्रसंग पडतात, बऱ्याचदा आपल्याकडे दिसून येतात. आणि मला कृष्ण परमात्म्याच्या चरित्रात तर बऱ्याचदा गंमतच वाटते. म्हणजे ते अवताराला जेव्हा येत होते ना तेव्हाचं चरित्र उगी 1 मिनिटामध्ये सांगून पुढं जातो. जेव्हा भगवंतांनी अवतार घ्यायचं ठरवलं तेव्हा भगवंतांनी शेषाला सांगितलं, चला आता अवतार घ्यायचा आहे आपल्याला, चला अवतार घ्यायचा आहे. शेषाने सांगितलं कुठं? म्हटलं असं असं कृष्ण नावाचा अवतार घ्यायचा आहे. शेषाने सांगितलं मी येत नाही.
भगवान म्हटले, अरे मी म्हणतोय चला, तू येत नाही म्हणतो. अजिबात नाही, येत नाही म्हटले. म्हटलं काय येत नाही? शेषाने सांगितलं, देवा पाठीमागं जो अवतार घेतला होता तो कोणता? राम घेतला होता ना? म्हटलं हो. मग राम अवतारामध्ये मी तुझ्याबरोबर आलो होतो ना? हो आलो होतो. काय झालं होतं तेव्हा? लक्ष्मण झालं होतं ना? हो झालं होतं. अरे झालं ते मागचं काय उकरून काढायला लागलाय? मागचं काय काढायला लागलाय? झालं आता ते आता पुढं काय करायचं? नाही म्हटले, मागच्या अनुभवावरूनच पुढं नको म्हणतोय. मागं फार भोगलंय मी, म्हणूनच म्हणतोय आता मला यायचं नाही. झालं काय? म्हटले लक्ष्मण म्हणून मी तुझ्याबरोबर आलो अवताराला. म्हटले बरं, मग मला सांग म्हटले. शेष बोलायला लागला देवाला, भगवान विष्णूला. मला सांग म्हटले, वनवास कुणाला सांगितला होता रे? त्या कैकेयीने कोणाला सांगितला होता? म्हटले मला, रामाला. बरं राम, तुला वनवास सांगितला. तुझी धर्मपत्नी सीता असल्यामुळे ती सीता तुझ्याबरोबर येणं योग्य आहे. घेणं देणं विनाकारण 14 वर्ष मी मेलो ना, काय संबंध म्हटले माझा? उगीच म्हटले तुझ्याबरोबर यावं लागलं, अन्न पाण्याविना राहावं लागलं. 14 वर्ष एक क्षणभर झोपलो नाही. ऐक नाही, इतका माझ्या आत्ता लक्षात आलं, तुझ्याबरोबर आलं की त्रास असतो. अजिबात येत नाही मी. लोकांना वाटत असेल तुझ्याबरोबर. काही लोक आम्हाला भेटतात. आता आम्ही हे प्रवास चालू असतात, आमचे काही कॉलेजमधले मित्र मला इथं बार्शीत आलो की आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला हे येतात भेटायला आणि मला म्हणतात, बरं आहे तुमचं? मी म्हटलं काय बरं लागलं तुला बाबा? नाही बरं आहे तुम्हाला. लोक रोज दुपारी जेवायला बोलवतात. बघा ती कसं जळायला लागलं आहे माझ्यावर. रोज तुम्हाला जेवायला बोलवतात, लोक दक्षिणा देतात, पाया पडतात, हे सगळं बरं चाललं आहे. मी म्हटलं अरे नाही बाबा, ज्याच्या आता हे दिसतं इथं बरं, पण महिना संपलं की काय हाल आहे ते आम्हाला माहिती आहे. काय प्रवासाचे हाल आहे? नाही तुम्ही गाडीत फिरता, मोठी गाडी तुमची, किती फिरता, आज नागपूर, उद्या मुंबई, परवा नाशिक, किती फिरता. हे फारच एक मित्र मला बोलायला लागला. मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. एकदा त्याला मी गाडीत घेतलं आणि 1 दिवसामध्ये 1,500 किलोमीटरचा प्रवास करून आणला. आता येतो का बोल म्हटलं परत. तो म्हटलं नको बाबा आता नाही येत म्हटलं. हे आता लक्षात आलं, जवळ गेल्याशिवाय कळत नाही. लक्ष्मणाने सांगितलं, त्या शेषाने सांगितलं, मी येत नाही तुझ्याबरोबर आले की त्रास असतो. माझ्या लक्षात आलं, येत नाही. भगवंतांनी विचार केला आता काय करायचं. भगवंतांनी थोडीशी युक्ती केली. भगवंतांनी सांगितलं एक काम करू. म्हटले काय? मागच्या अवतारामध्ये तुम्ही लहान झाला होता, शेषा तू लहान झाला होता म्हणून तुला दुःख सहन करावं लागलं. आता एक गंमत करू. म्हटले काय? तू मोठा हो, मी लहान होतो, मग तर काही हरकत नाही ना. तुला माझं सगळं ऐकावं लागलं पाठीमागं त्या अवतारात. आता तसं नाही, तू मोठा मी लहान. शेषाला एवढ्या एका वाक्याने आनंद वाटला आणि शेषाने सांगितलं ठीक आहे, अवतार घ्यायला तयार आहे. बलराम म्हणून अवतार घ्यायला तयार आहे. पण तरी शेषाच्या मनात शंका आली आणि विचारलं, म्हणजे मला मोठं केलं मान्य आहे, पण माझं ऐकशील ना? नाहीतर मी नावाला मोठा, कारभार सगळा धाकट्याच्या हातात, मला हे सांगायचं होतं. आणि बहुतेक घराघरामध्ये ते दिसून येतं. नाही असं नाही. त्यामुळे घरातलं नेतृत्व हे वयावर अवलंबून नसतं, विचारावर अवलंबून असावं. मला मान्य आहे की मी थोडासा अलीकडल्या काळाच्या दृष्टीने थोडा स्फोटक विचार मांडतोय. वयाने एखादा मोठा माणूस आहे त्याला नेतृत्व द्यावं का विचाराने एखादा घरातला माणूस आहे त्याला नेतृत्व द्यावं? 3 भाऊ आहेत, 4 भाऊ आहेत, 5 भाऊ आहेत, समजा, कल्पना करा. थोरला आहे, मधला आहे, धाकटा आहे, सगळं आहे, काय असेल ते असेल. पण त्याच्यामध्ये वयाने मोठा आहे म्हणून त्याच्याकडे नेतृत्व द्यायचं आणि लहान आहे म्हणून त्याच्याकडे नेतृत्व द्यायचं नाही, ही झाली सरळ सरळ समाजाची समाजाभिमुख असलेली क्रिया. पण समाजाचं आणि अर्थशास्त्राचं ज्ञान जर धाकट्याला चांगलं असेल, कौटुंबिक जीवन चालवायचं कसं याचं ज्ञान जर धाकट्याला चांगलं असेल, तर मग घरातलं नेतृत्व थोरल्याकडे द्यावं का धाकट्याकडे द्यावं? विचाराचा विचार थोडासा पहा. विचाराचं प्रौढत्व काय करायचं नेमकं? मान्य आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम या दोघांमधला विचार केला तर बलराम हे मोठे होते, भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा लहान होता. असं जरी असलं, हे जरी प्रौढत्वाच्या दृष्टीने भिन्न भिन्न पद्धतीने असला तरी निर्णय मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर असायचे. पण एक गंमत आहे, कृष्ण जरी निर्णय घेत होता तरी तो बलरामाला विचारत होता. हे तितकंच खरं आहे. मला सुतोवाच जे करायचं आहे ते लक्षात असू द्या. धाकट्याकडे जरी कारभार दिला तरी थोरल्याच्या कानावर तरी घालत चला, एवढाच करायचा. नाही तर त्याला काहीच सांगायचं नाही असं नाही. त्याला थोरल्याच्या कानावर तरी थोडा घाला. कौटुंबिक व्यवस्था टिकवताना ह्या सगळ्या गोष्टी फार पाहिल्या पाहिजे. बरं, आपण ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये राहतो तिथं एकत्रित कुटुंब पद्धती ही परंपरा आपली चालत आली. इंग्रजीमध्ये ज्याला आपण जॉईंट फॅमिली म्हणतो. मान्य, आता अलीकडे बरीचशी घरं कुटुंब विभक्त होत चालली, ती गोष्ट निराळी. मी तर विनोदाने आता म्हणत असतो की अलीकडे एकत्रित कुटुंब पद्धती कुणाला म्हणायचं? नवरा बायको दोघं एकत्रित राहिले तरी बस झालं. छान, तुम्ही एकत्रित आहात ना, समाजावर उपकार आहेत अशी म्हणायची वेळ आहे आता. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा नेतृत्व करतायत. मथुरेतली जनता शांत आहे, निश्चिंत होऊन झोपी गेली आहे. रोज झोपते, सकाळी उठते, आपापल्या कामाला लागते. जरासंधाने ठरवलं की आता आपण स्वारी घ्यायची, आक्रमण करायचं. कृष्ण परमात्म्याला ही बातमी कळाली.
भगवंतांनी विचार केला की आपण आता याच्याकरता काहीतरी एकजूट केली पाहिजे. भगवंतांनी त्याच्या जवळची असणारी सगळे एकत्रित केले. जरासंधाचं सामर्थ्य आणि मथुरेची जनता याचं जर आपण थोडंसं परिमाण लावायचं झालं तर जरासंधापुढे मथुरेची जनता त्या मानाने एकचित होती, अगदी लहान. हे गणराज्य संघराज्य आपण त्याच्यावर मागं बोललोय, अतिशय छोटंसं राज्य हे. जरासंध हा सगळी सृष्टी किंवा पृथ्वी जिंकण्याचं सामर्थ्य असलेला तो जरासंध, आणि तो जरासंध आता चालून येणार आहे मथुरेवर. आणि ही मथुरा अगदी छोटीशी गणराज्य असलेली संघराज्य असलेली ही मथुरा. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या सगळ्यांना एकजूट केलं आणि सगळ्यांनी एकजूट करून जरासंधाबरोबर युद्ध करायचं ठरवलं. जरासंध सर्व ताकदीनिशी त्याच्यावर आला, पण यांच्यामध्ये असलेली जी एकजूट आहे, यांच्यामध्ये असलेला जो एकत्वाचा भाव आहे, त्याच्यापुढे जरासंधाची ताकद टिकली नाही. जरासंधाला शेवटी पराभव पत्करून माघारी जावं लागलं. एकदा नाही, 2 वेळ, दुसऱ्या वेळेस आला पुन्हा माघारी जावं लागलं, तिसऱ्या वेळेस आला पुन्हा माघारी जावं लागलं, चौथ्या वेळेस आला पुन्हा माघारी जावं लागलं. असा जरासंध स्वार घेऊन यायचा. भगवंतांनी सगळी आपली सेना एकत्रित करायची, सगळ्यांनी ताकदीनिशी त्याच्याशी लढायचं, त्या जरासंधाचा पराभव करायचा, जरासंधाला खाली मान घालून शेवटी तिथून निघून जावं लागायचं. जरासंधाच्या सैन्यांचं वर्णन करताना भागवतांनी 23 अक्ष योनी सैन्य असं वर्णन केलं आहे. एवढी सैन्य, आणि तो सगळ्या ताकदीनिशी यायचा, पण प्रत्येक वेळेस पराभव पत्करावा लागायचा. हे किती वेळा अशा स्वाऱ्या झाल्या? भागवतांनी वर्णन केलंय 17 वेळा स्वाऱ्या झाल्या असं वर्णन केलं आहे. 17 वेळा स्वाऱ्या झाल्या. प्रत्येक वेळेस असं यायचं आणि पुन्हा जावं लागायचं, पराभव पत्करून जावं लागायचं. पण काय झालं, गंमत अशी झाली, हे सारखं सारखं युद्ध होऊन सुद्धा मथुरेतली जनता त्रस्त झाली. मथुरेतली जनता त्रस्त झाली. सारखंच असं थोडं झालं की पुन्हा 2-4 दिवसांनी 2-4 महिन्यांनी आहेच युद्ध. जरा आणखीन असं काही शांत झालं की 2-4 महिन्यात जरासंध, बरं त्याच्याकडे 23 अक्ष योनी, त्याला काय अवघड आहे? तो पुन्हा सैन्याची उभारणी करायचा, पुन्हा त्या ऐश्वर्य देऊन सगळं उभारणी करायचा, मागणी करायचा, वेगवेगळ्या पद्धतीत राज्याकडून सैन्य मागून घ्यायचा, पुन्हा ताकदीनिशी यायचा, पुन्हा यांना लढावं लागायचं. इथं मात्र एवढंच राज्य आहे, हे छोटंसंच राज्य पुन्हा पुन्हा ताकदीने लढत आहे. या सगळ्याच्या त्रास व्हायला लागला. भगवंतांनी विचार केला की हा जरासंध एवढी ताकद लावून लढतोय, ते कशावर लढतोय? भगवंतांनी थोडा अभ्यास केला. भगवंताच्या युद्धनीतीचा आरंभ इथून होतोय. ऐका, भगवंतांनी अभ्यास केला आणि भगवंताच्या लक्षात आलं जरासंधाची ही सगळी ताकद ज्याच्यावर आहे त्याचे ते 2 असलेले मंत्री हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. एक हंस आहे आणि दुसरा डिंबक आहे. या दोघांवर हे सगळं चाललंय. हंस आणि डिंबक या दोघांच्या ताकदीवर हे सगळं चाललंय. हे दोघं सख्खे भाऊ आणि अतिशय जिवलग, दोघांना एकमेकाबद्दल अपार प्रेम असलेले हे दोघं भाऊ. आणि हे दोघं भाऊ जरासंधाजवळ असल्यामुळे प्रत्येक वेळेस जरासंधाला एक सामर्थ्य येतं आहे आणि पुन्हा पुन्हा लढण्याकरता स्वारी घेऊन येतो जरासंध. कशाच्या जोरावर? या दोघांच्या जोरावर. मंत्रीसुद्धा तेवढे ताकदवान असावे लागतात. जवळ असलेले मंत्रीसुद्धा ताकदवान असावे लागतात, त्याच्याशिवाय 370 होत नाही. माझा राजकारणाचा विषय नाही, पण हा देशाचा विषय आहे. हा देशाचा विषय आहे. आजची बातमी आपण सगळ्यांनी वाचली असेल. किती मोठा निर्णय आहे आज. याला कारण आहे, जवळची सगळी सेना ताकदवान असावी लागते, तेवढी बुद्धिमान असावी लागते. हंस आणि डिंभक हे 2 ताकदवान आहेत आणि त्याच्यामुळे जरासंध हे सगळं करतोय. हे कृष्णाच्या लक्षात आलं. कृष्णाने विचार केला की हे हंस आणि डिंभक फोडले पाहिजे. हे फोडाफोडी तेव्हापासून आहे बरं, आत्ताचं आहे नाही, हेही सांगतो आता नाही, असं नाही, हे केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ते कृष्णनीतीला कूटनीती म्हणायचं, कपटनीती, त्याचे मी पुन्हा आणखीन भाव सांगणार आहे. काय आजच सगळं सांगायचं असं नाही, आपल्याला खूप सगळी चर्चा करायची आहे या कृष्ण परमात्म्याच्या चरित्राने. त्याला कपटनीती म्हणायचं का न म्हणायचं, कूटनीती म्हणायचं का न म्हणायचं. मग जरासंधाच्या संबंधाने विचार करताना याच्या लक्षात आलं, या हंस आणि डिंभकाला बाजूला काढलं पाहिजे. काय करावं लागेल? त्यांचा अभ्यास केला कृष्णाने. कारण प्रत्येक वेळेस स्वारी येत असताना हंस आणि डिंभक येत होते. त्या दोघांचा अभ्यास केला, कोण आहेत, काय आहेत. आणि अभ्यास केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे दोघं सख्खे भाऊ आहेत. काय आहे, कृष्णचरित्रामध्ये 2 भावाची कथा येते, राम अवतारामध्ये सुद्धा 2 भावाची कथा येते. तुम्हाला आठवते का? बघा, अध्यात्म रामायणाच्या वेळेला मी 1-2 भावाची कथा सांगितली होती. त्यांचं नाव होतं सुंद आणि उपसुंद. राम अवतारातले हे 2 भाऊ, सख्खे भाऊ, जिवलग. हे दोघंही सख्खे भाऊ, एकमेकाशिवाय राहणार नाही इतकं प्रेम एकमेकावर. काय मला कधी कधी कळत नाही, जरासंध हा राक्षसी वृत्तीचा होता. त्याच्याजवळ राहणारे हंस आणि डिंभक हे जरी राक्षसी वृत्तीचे असले तरी एकमेकावर बंधुप्रेम काय असावं हे हंस आणि डिंभकाकडून शिकावं.
काय आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी गुण असतात आणि प्रत्येकाच्या ठिकाणी दोष असतात. नीट ऐका. आपण बऱ्याचदा दोष पाहून त्या माणसाला बाजूला काढतो. आमचे गुरुजी वैकुंठेश्वर गुरुजी भाऊ असं सांगायचे, एखाद्या माणसाच्या ठिकाणी दोष आणि गुण असेल तर त्याच्या दोषाकडे दुर्लक्ष करावं, गुणांचा स्वीकार करून त्याच्याशी संबंध जेवढे पाहिजे तेवढे ठेवावे. दोष आणि गुण तर प्रत्येकाकडे असतो. ज्ञानेश्वरीने त्याच्याशिवाय दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती सांगितलीच नसते. त्यामुळे मान्य आहे, एकाकडे गुण असतात, एकाकडे दोष असतात नाही असं नाही. कोणी असेल, बऱ्याचदा आपल्याकडे अशी घरामध्ये सुद्धा गुणदोषाने युक्त असलेली माणसं भेटतातच ना, नाही असं नाही. सर्व गुण संपन्न अशा पद्धतीचं कोणीच नाही. सर्व गुण संपन्न असं कोणी सापडू शकत नाही. मग एक काम करा, शास्त्र आम्हाला सांगतं त्याच्या दोषाकडे दुर्लक्ष करा, गुणांचा स्वीकार करा आणि पुढं चला. आमचे गुरुजी फार गोड बोलायचे. मग मी एकदा म्हटलं की काय ते कीर्तन करतोय, एका महाराजांबद्दल बोललो मी, काय कीर्तन करतोय. आमचे गुरुजी वैकुंठेश्वर गुरुजी भाऊ असे होते, कोणाचंही कीर्तन असो पुढं जाऊन बसायचे, कोणाचंही असो. हो, ते एवढे विद्वान. मी परवा यांना सगळ्या मंडळींना सांगितलं, त्यांची इतिहास किंवा त्यांची चरित्र सांगितलं. ते प्रचंड विद्वान. मी तर फार अलीकडला शिष्य त्यांचा, पण माझ्या अगोदर महाराष्ट्रातले मोठमोठे कीर्तनकार प्रवचनकार त्यांच्याजवळ बसून अभ्यास करून गेलेले, खूप मोठे विद्वान. पण गंमत अशी, मंदिरामध्ये, पाठशाळेमध्ये, गावामध्ये, पंढरपुरामध्ये कोणाचंही सप्ताह असू दे, कोणाचंही कीर्तन असू दे, अगदी त्यांचा विद्यार्थी असू दे, त्याच्यासमोर जाऊन बसणार. स्वतः कीर्तन कधी करणार नाही, पण कोणाचंही कीर्तन ऐकायला जाऊन बसणार. मी एके दिवशी पाठशाळेमध्ये असंच म्हटलं, काय कीर्तन केलं ते, काय येतं आहे त्याला. त्यांनी मला सांगितलं तसं नाही, कोणाचंही कीर्तन असो जाऊन बसायचं, कोणाचंही असो. मी म्हटलं हो ते काही कळत नसेल तर काय, आपल्याकडे वेळ असेल जाऊन बसा, वेळ असेल ना जाऊन बसा. म्हटलं कशा करता. मला त्यांनी 2 कारणं फार गमतीची दिली. एक कारण मला फार भावलं, दोन्ही कारणं. त्यांनी सांगितलं एक काम करायचं, आपण कोणाचंही कीर्तन असो जाऊ का बसायचं, कारण कीर्तनामध्ये तो काय सांगतोय याच्यापेक्षा सुद्धा तो मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन करतो ना, त्यावेळेस आपल्या हाताने टाळी वाजते आणि मुखाने नामस्मरण होतं, तेवढं तरी आपल्याकडून होतं, म्हणून जाऊन बसायचं, म्हणून जाऊन बसायचं. त्यांनी पहिलं कारण सांगितलं. आणि दुसरं कारण जरा गमतीचं सांगितलं. ते म्हटले आपण का जाऊन बसायचं, त्याचं ऐकायचं आणि आपण आपल्या मनाला सांगायचं की कीर्तन कसं करू नये एवढं तरी आपल्याला कळावं, बस झालं म्हणून जाऊन बसायचं. कळू नये असं कळालं, एवढं जरी कळालं तरी बस झालं म्हणून जाऊन बसायचं. ते म्हणायचे दोष पाहू नका, तिथं काय गुण आहे तेवढा स्वीकारा. हंस आणि डिंभक राक्षसी वृत्तीचे होते, जरासंधाचा सहवास होता, मान्य आहे. पण भावाभावामध्ये कसं प्रेम असावं हे हंस आणि डिंभकाचं चरित्र वाचल्यानंतर कळतं. 2 भावामध्ये कसं प्रेम असावं, बंधुप्रेम ज्याला म्हटलं जातं, ते हंस आणि डिंबकाचं चरित्र पाहिल्यानंतर कळतं. हंसाशिवाय डिंबक राहणं शक्य नाही आणि डिंबकाशिवाय हंस राहणं शक्य नाही. एकमेकाबद्दल असलेलं अतीव प्रेम हाच मुद्दा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लक्षात आला. कृष्णाने ओळखलं दोघांचं जीवापाड प्रेम आहे. जरा एक वाक्य पुढं बोलून जातो. हंस आणि त्या डिंबकाचं एवढं प्रेम एकमेकावर होतं की एखाद्या वेळेस ते जरासंधावर प्रेम नव्हतं, पण एकमेकावर मात्र जिवलग प्रेम अशा पद्धतीचं होतं. लक्षात आलं या हंसाच्या ठिकाणी कोणता असणारा, कोणती उणीव, इंग्रजीतला शब्द एक माफी मागून वापरतो ज्याला वीक पॉईंट आपण म्हणतो, ते लक्षात आलं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं, एक पहिली नीती, मी म्हटलो ही नीती कूट का कपट हे नंतर आपण ठरवू, पण पहिली नीती वापरली. काय केलं, हंस आणि डिंबकाचा विचार करत असताना दोघं वेगवेगळ्या पद्धतीने लढाया करत होते. एकीकडे काही सेना घेऊन हंस लढतोय, एकीकडे काही सेना घेऊन डिंबक लढतोय. त्या डिंबकाच्या दृष्टीने काही मथुरेतली सेना त्याच्याबरोबर लढण्याचा प्रयत्न करते, इकडून काही मथुरेतली सेना हंसाकडे लढण्याचा प्रयत्न करते. आणि हे चाललेलं सगळं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पाहिलं आणि बलरामाकडून कोणातरी दुसऱ्याच एका हंस नावाच्या माणसाला मारण्यात आलं. आणि ही बातमी कोणातरी करवी डिंबकाच्या कानावर पोहोचवली की युद्धामध्ये हंस नावाचा तुझा भाऊ मेला, हंस नावाचा तुझा भाऊ मेला, अशी बातमी पोचवली. डिंबकाच्या कानावर जेव्हा बातमी गेली की माझा हंस नावाचा भाऊ मेला, हंस मेला म्हटल्याबरोबर डिंबकाने आपलं शस्त्र खाली टाकलं. जर माझा भाऊच मेला असेल तर मी का म्हणून युद्ध करायचं, मी ज्याच्याकरता माझं आणि त्याचं जे सख्यत्व होतं, जीवलगत्व होतं, बस मला काही करायचं नाही. आणि डिंबक अगदी नाराज झाला. समोर असलेल्या यमुनेच्या डोहामध्ये त्यांनी उडी टाकली आणि स्वतःचं आत्मसमर्पण करून टाकलं. एक असलेला त्याच्यातला हात गळून गेला. आता डिंबक मेल्याची बातमी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हंसाच्या कानावर घातली. इकडे बघा, डिंबक मेला ही बातमी हंसाच्या कानावर घातली. हंसाच्या कानावर बातमी गेल्याबरोबर हंसाने विचार केला जर माझा भाऊ गेला असेल तर मी कशाला म्हणून युद्ध करू. त्यामुळे हंसाने यमुनेमध्ये उडी टाकली आणि स्वतःचं आत्मसमर्पण करून टाकलं. डिंबकही गेला, हंसही गेला. जरासंधाचे अगदी डावे आणि उजवे हात म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात होतं, ज्यांच्या जोरावर ही सगळी लढाई जिंकण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे होतं, ते 2 मंत्री त्याचे गेल्यानंतर जरासंध हतबल झाला, खाली मान घातली, माघारी गेला.
जरासंध पुन्हा माघारी गेला. 17वी स्वारी संपली. 17वी स्वारी संपली, माघारी गेला. कृष्णाला वाटायला लागलं बस आता जरा काहीतरी झालं, आता बहुतेक काही होणार नाही, कारण त्याचे दोन्ही हात संपले ना, आता संपलंय. मथुरेतलं राज्य व्यवस्थित पद्धतीने चाललेलं होतं. जरासंध माघारी जरी गेलेला असला तरी जरासंध जेव्हा जेव्हा माघारी यायचा तेव्हा तेव्हा अस्ति आणि प्राप्ती त्याच्या कानामध्ये कुजबुजायच्या. जेव्हा जेव्हा माघारी यायचा ना, हातभर होऊन माघारी यायचा, डोक्याला हात लावून बसायचा. बसलं की या दोघी मुली त्याच्याजवळ यायच्या आणि म्हणायच्या, बाबा असं नाही, माझं आमचं ते सगळं अमुक झालं तमुक झालं, तुम्ही पुन्हा गेलं पाहिजे. आणि यांनी कान भरवायचे. पुन्हा जरासंध उठायचा आणि युद्ध करायण्याकरता निघायचा. म्हणजे कान भरवण्याची पद्धतसुद्धा तेव्हापासून आहे, ती काय आत्ताचा आहे अशातला नाही. हा मंत्र तिथून चालू झालेला आहे. मग ते मुलीकडून असो नाही तर बायकोकडनं असो, कुणीकडनं काय असे ना, पुन्हा जरासंध सगळं सामर्थ्य एकवटायचा. आता 17 स्वाऱ्या झाल्या तरी काही कृष्ण आपल्या हाताला लागत नाही, मथुरेचं राज्य आपल्या हाताला मिळत नाही. हे जेव्हा जरासंधाच्या लक्षात आलं तेव्हा जरासंधानी थोडीशी कूटनीती करायची ठरवली. जरासंधाने विचार केला की आपण थोडंसं याच्याबद्दल काहीतरी वेगळी नीती केली पाहिजे, वेगळं काहीतरी आपण युक्ती केली पाहिजे. आणि मग त्या काळामध्ये कालयवन नावाचा एक म्लेच्छ असलेला राजा, की ज्याच्या सामर्थ्यापुढे सगळं सामर्थ्य, एकचित अशा पद्धतीचं सामर्थ्य, त्या कालयवनाला बोलविण्यात आलं. आता बघा, त्या कालयवनाला बोलवण्यात आलं आणि त्या कालयवनाला सांगितलं की तू या मथुरेवर स्वार झालं पाहिजे. कालयवनाची स्वारी मथुरेवर येणार आहे हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला दूतापूर्वी कळाली. एकीकडून जरासंध आपल्या सैन्यासह येणार आहे आणि एकीकडून कालयवन आपल्या सैन्यासह येणार आहे. आणि या दोघांच्या ताकदीपुढे मथुरेचं राज्य काय टिकणार आहे? आता आत्तापर्यंत कसं तरी प्रत्येक वेळेस मी आलं, पण आता मथुरासुद्धा कंटाळली होती. आता मथुरेतली लोकसुद्धा कृष्ण परमात्म्याच्या जवळ येऊन हतबल होऊन डोक्याला हात लावून बोलत होते. त्याच्यातले काही यादवांची जी काही असणारी त्यातल्या एखादा त्यातला जवळचा असलेला उठून उभारून बोलत होता कृष्णाला की कृष्णा कुठंतरी हे थांबलं पाहिजे रे, कुठंतरी हे थांबलं पाहिजे. आता त्रास व्हायला लागला. पहिले 2-3 वर्ष ठीक वाटलं, 2-3 स्वाऱ्याला ठीक वाटलं, आता मात्र कंटाळा यायला लागला त्या युद्धाचा, नको वाटायला लागलं. आता कुठंतरी हे थांबलं पाहिजे. भगवंतांनी विचार केला आता काय करायचं. इकडून कालयवन येतोय, इकडून जरासंध येतोय. भगवंतांनी एक वेगळी युक्ती करायची सुरुवात केली. भगवंताच्या युद्धनीतीतला एक दुसरा मुद्दा आज प्रगट होतोय. आता दुसरा मुद्दा प्रगट होतोय. काय करायचं? भगवंतांनी बलरामाला सांगितलं आता एक आपल्याला काम करावं लागेल. म्हणले काय? ही स्वारी कशावर आहे? मथुरेवर आहे. ही स्वारी कशावर आहे? मथुरेवर आहे. कशाच्या अनुषंगाने? या जरासंधाला मथुरेशी वैर राहिलं नाही. आता राहिलं वैर कोणाशी? कृष्णाशी. आता त्याला मथुरेची आसक्ती राहिली नाही, त्याला कृष्ण मारायचा आहे, कृष्णाशी वैर राहिलेला आहे. भगवंतांनी विचार केला एक काम करू. म्हटले आता आपण आपली राजधानीच बदलून टाकू, आता आपलं राज्यच बदलून टाकू. मथुरेला राज्य ठेवायचं नाही, राजधानी ठेवायची नाही, मथुरा ठेवायची नाही. एक दुसरी राजधानी, दुसरं राज्य, द्वारका नावाचं राज्य निर्माण करू. तिकडं हे सगळं घेऊन जाऊ आणि जेणेकरून मग त्या मथुरे या कृष्णा मी जर जरासंधाच्या हाताला लागलो नाही तर जरासंध हतबल होऊन निघून जाईल. म्हटले आपण असं काहीतरी करू. म्हटले बलरामाने कृष्णाने बलरामाला हा संदेश विचारला, ही सूचना विचारली. बलरामाने सांगितलं तुला जे योग्य वाटतं ते कर, आता काय करायचं ते सांग. काही नाही, कालयवनाची स्वारी येते आहे. भगवंतांनी सांगितलं तुम्ही कोणीही आता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्तब्ध राहा. भगवंतांनी सगळी शस्त्र खाली टाकली आणि भगवान श्रीकृष्ण मथुरेतून निशस्त्र होऊन बाहेर पडले. निशस्त्र होऊन बाहेर पडल्यानंतर कालयवनाला निशस्त्र झालेल्या भगवंताच्या पाठीमागं कालयवन लागला. ए थांब, मला तुझ्याबरोबर युद्ध करायचं आहे. भगवंतांनी सांगायचं नाही मला करायचं, मी चाललो. म्हणजे माघारी चालला, निघून चालला, युद्धातून निघून चालला. रणछोड हे नाव इथं आलं आहे. ते का आलं मी पुढं सांगतो, कशामुळे बोललं सांगतो. माघारी निघाला. कालयवन म्हणतोय मला युद्ध करायचं आहे. कृष्णाने सांगायचं आहे नाही मला युद्ध करायचं, नाही मला युद्ध करायचं, नाही मला तुझ्याशी लढायचं. निघाला. ह्याने म्हणायचं नाही मला युद्ध करायचं आहे. त्या कालयवनाला वाटायला लागलं की हा युद्ध करायचं नाही म्हणतोय, आपण युद्ध करायचं म्हणतोय. कालयवनाने त्याचं पाठलाग करायला सुरुवात केली. भगवान पुढं पळत आहेत, हा पाठीमागं पळतोय. भगवान मला युद्ध करायचं नाही याच्यातून बाजूला बाहेर कधी कधी करतात ना, मी आता संन्यास घेतला म्हणतात ना, ते असाच प्रकार आहे, दुसरं काही नाही. म्हणून मी सकाळीच बोललो गीतेच्या प्रवचनामध्ये असे काही शब्द आलेले आहेत, नाही असं नाही. इथून माघारी चालला आणि हे पाहिल्यानंतर तो कालयवन त्याच्या पाठीमागे जातोय. भगवान पुढे जात आहेत. भगवंतांनी काय केलं, त्याला असं फिरवत घनदाट जंगलामध्ये भगवान घेऊन गेले त्याला. तोही तसाच पाठीमागं कालयवन त्या जंगलामध्ये येतोय. भगवान त्या जंगलामध्ये गेले आणि गेल्यानंतर एका गुहेमध्ये भगवान गेले. ऐका, भगवान एका गुहेमध्ये गेले. गुहेमध्ये गेल्यानंतर गंमत अशी झाली होती की त्या गुहेमध्ये मुचकुंद नावाचा राजा झोपी गेलेला होता. आता हा मुचकुंद कोण आहे आणि काय आहे?
त्या मुचकुंदाचं एक स्वतंत्र चरित्र भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फार विस्तारित नाही आहे, पण थोडक्यात पण फार गमतीचं चरित्र आहे. तो मुचकुंद झोपी गेलेला होता. भगवंतानी काय केलं, तो जो मुचकुंद झोपी गेलेला आहे त्याच्या जवळ भगवान गुहेमध्ये गेले. हा मुचकुंद आहे तरी कोण? हा मुचकुंद खऱ्या पद्धतीने एक महापराक्रमी राजा म्हणून मुचकुंदाचं वर्णन केलं जातं. आणि हा मुचकुंदाने देवदानवाच्या युद्धामध्ये देवांना सहाय्य करण्याकरता म्हणून कैक वर्ष देवाचा मांडलिक म्हणून हा मुचकुंद त्या देवांच्या जवळ राहिलेला होता. आणि मग काही वर्षानंतर कार्तिकीय नावाचा एक प्रधान देवादिकांना मिळाल्यानंतर त्या इंद्राने मुचकुंदाला सांगितलं की आता आमच्याकडे एक प्रधान कार्तिकीय नावाचा प्रधान आम्हाला आला आहे, आम्हाला संरक्षण देण्याकरता. आता तू तुझ्या राज्यामध्ये माघारी गेलं तर हरकत नाही, तुला काय पाहिजे तेवढं माग, मी तू आता माघारी जा. मुचकुंदांनी सांगितलं मी तुमचं संरक्षण करता 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 इतकी वर्ष गेली, मला थोडीसुद्धा झोप नाही म्हटले, मला थोडीसुद्धा झोप नाही. म्हटले मग काय पाहिजे तुला? काही नाही म्हटले, मला झोप पाहिजे. मुचकुंदांनी मागितलं मला झोप पाहिजे. म्हटलं काय झोप पाहिजे म्हणतो, ती काही मागण्याची गोष्ट आहे का? मुचकुंदांनी सांगितलं तसं नाही, मला चांगली झोप पाहिजे, गाढ झोप पाहिजे, शांत झोप पाहिजे, मला कुणी उठवलं नाही पाहिजे. आणि जर कुणी उठवलं, ऐका आता मुचकुंदाची मागणी काय आहे. मुचकुंद म्हणतो जर मला कुणी उठवलं तर मी जागा झाल्याबरोबर, माझे डोळे उघडल्याबरोबर माझ्या डोळ्यातल्या तेजाने जो कोणी उठवणार आहे तो जागीच भस्म व्हावा एवढा वर द्या म्हटले. माझ्या डोळ्यातल्या तेजाने, माझ्या डोळ्यातल्या असलेल्या प्रकाशाने तो जागीच भस्म व्हावा एवढा वर मला द्या. इंद्राने विचार केला की मागून मागून काय मागितलं, एवढंच मागितलं. इंद्राने सांगितलं, ब्रह्मदेवानी सांगितलं काही हरकत नाही, तुला तथास्तु तो वर तुला मी दिला. आणि मुचकुंद गेला आणि त्या गुहेमध्ये शांत जाऊन झोपला. कोण मुचकुंद? की ज्या मुचकुंदाला झोपेतून जर कोणी उठवलं तर ज्यांनी उठवलं त्याच्याकडे मुचकुंदाने पाहिल्याबरोबर तो जागेवर भस्म व्हावा असा वर ज्या मुचकुंदाला दिलाय तो मुचकुंद गुहेमध्ये जाऊन झोपलाय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा धावत धावत जंगलात येतात, जंगलातून त्या गुहेत येतात, गुहेमध्ये त्या मुचकुंदाच्या जवळ येतात. येऊन भगवान गप्प बसत नाहीत. भगवंताने काय केलं, आपल्या अंगावर असलेलं जे उपरण आहे की नाही, आपल्या अंगावर असलेला पंचा, ते उपरणं मुचकुंदाच्या अंगावर टाकला. भगवंतांनी ते मुचकुंदाच्या अंगावर टाकलं, उपरणं अंगावर टाकलं आणि भगवान असे आतमध्ये जाऊन लपून बसले. सगळं अंगावर टाकलं. हा जो कालयवन आहे धावत धावतच आलेला होता. आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं या जंगलात आहे. जंगलात आल्यानंतर लक्षात आलं इथं गुहेत गेलाय. तो कालयवन त्या गुहेमध्ये आला आणि गुहेमध्ये आल्यानंतर त्या अंगावरचं उपरण त्यानं बघितलेलंच होतं, उपरणं बघितलेलंच होतं. त्या अंगावर टाकल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, अरे बेट्या धावत धावत आला आणि इथं झोपलाय काय? तो जो असलेला कालयवन म्हणायला लागला, धावत आला आणि इथं झोपला काय? उठ म्हणून त्या कालयवनाने मुचकुंदाला लाथ मारली असं भागवतांनी वर्णन केलं. लाथ मारल्याबरोबर मुचकुंद जागा झाला आणि डोळे उघडल्याबरोबर त्याच्या डोळ्यातल्या तेजाने कालयवन जागेवर भस्म झाला. भगवंतांनी केलेली ही नीती, युद्धनीतीतला प्रकार पहा. जागेवरच भस्म झाला. कालयवन जागेवर मरून गेला. मुचकुंदाला उठवल्याबरोबर जागेवर मरून गेला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाहेर येतात. काल मुचकुंदाला भगवंताचं दर्शन होतं. भगवंताच्या चरणावर नतमस्तक होतो. दोन्ही हात जोडतो आणि मुचकुंद विचारतो, कोण आहेत तुम्ही? कोण आहात तुम्ही? या गुहेमध्ये मला असं अशा पद्धतीचं तेज, सामान्य दुसरं तुम्ही कोणी नाही हे माझं मन मला सांगतंय. मी देवादिकांजवळ राहत असताना सुद्धा त्या देवादिकांच्या तेजापुढं सुद्धा तुमचं तेज अनंत पटीने जास्त दिसून येतंय. कोण आहात तुम्ही? असा तेजपुंज असलेला परमात्मा, असं काही तेजपुंज तत्व मी आत्तापर्यंत पाहिलं नाही. कोण आहात तुम्ही? काय तुमचं नाव आहे? म्हणून मुचकुंदाने दोन्ही हात जोडून भगवंताला विचारायला सुरुवात करावी. झोपेतून उठवलेल्या मुचकुंदाच्या डोळ्यासमोर कालयवन भस्म व्हावा. झोपेतून उठवत जाऊ नका कोणाला, नाहीतर आता घरी जाऊन असं म्हणू नका की मला उठवलं की मी असा बघेल, असंही म्हणू नका बायकोला. कारण बायकोच आपल्याकरता मुचकुंद आहे, तुम्हीच कालयवन झालेला आहे, त्यामुळे असं करू नका. काय मुचकुंदाचं सामर्थ्य! मुचकुंदाने दोन्ही हात जोडले आणि विचारलं कोण आहेत. भगवंतांनी स्वतःची ओळख सांगितली. अवतीर्ण यदुकुले गृह अनक दुदुंभे वदंती वासुदेवेती वसुदेव सुतम हिमाम. भगवान म्हणायला लागले, अरे तू मला विचारतोस ना कोण आहे तो? ऐक म्हटले. यदुवंशामध्ये वसुदेवाच्या घरी अवतार ग्रहण केलेला वसुदेवाचा पुत्र असल्यामुळे या जगामध्ये सगळे मला वासुदेव असं म्हणतात. भगवंतांनी स्वतःचं नाम इथं सांगितलं आहे. भगवंताला जे अनेक नावं आहेत का नाही विष्णू सहस्रनामामध्ये, त्याच्यातलं वासुदेव नावाचा जन्म भगवंतांनी इथं सांगितला. यदुकुलामध्ये वसुदेवाच्या घरी, वसुदेवाच्या ठिकाणी मी जन्माला आल्यामुळे, अवताराला आल्यामुळे मला सगळे लोक वासुदेव या नावाने हाक मारतात. मुचकुंदांनी भगवंताला नमस्कार केला. अत्यंत तेजपुंज अशा पद्धतीचा चेहरा. नामदेव यांच्या भाषेत बोलायचं झालं तर तुझे निरळी कोटी चंद्रप्रकाशे, अशा पद्धतीचं तेजपुंज.
लावण्य पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, आणि अशा भगवंतांनी मुचकुंदाला दर्शन द्यावं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाने मुचकुंद जागेवरच मोक्षावस्था प्राप्त व्हावी. मुचकुंदाच्या बाबतीत बोलत असताना पुढं भरपूर इतिहास सांगितलेला दिसून येतो. मला त्याच्यात जास्त आत्ता स्वारस्य नाही किंवा तिकडं मला जास्त जायचं नाही. माझा मुद्दा इथं येतो आहे, मुचकुंदाने भगवंताला पाहावं आणि पाहण्यामध्येच त्याला मोक्षावस्था प्राप्त व्हावी. मी एकनाथ महाराजांचं एक प्रमाण देऊन पुढं जातो. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. एकनाथ महाराजांनी असं सांगितलं आहे, भगवंताला पाहण्याने धर्म नावाचा मोक्ष मिळतो, धर्म नावाचा पुरुषार्थ मिळतो. भगवंताला पाहण्याने अर्थ नावाचा पुरुषार्थ मिळतो. भगवंताला पाहण्याने काम नावाचा पुरुषार्थ मिळतो आणि भगवंताला पाहण्याने मोक्ष नावाचा पुरुषार्थ मिळतो. धर्म शिवदेखता प्रत्यक्ष, अर्थ शिवदेखता प्रत्यक्ष, काम शिवदेखता प्रत्यक्ष, मोक्ष शिवदेखता प्रत्यक्ष. मोक्ष शिवदेखता प्रत्यक्ष कुठं झालं? मुचकुंदाची कथा पहा. मुचकुंदाने भगवंताला पाहावं, जागेवरच मुचकुंदाला मोक्ष मिळावा. याचं कारण काय? एकनाथ महाराज सांगतात, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. मोक्षावस्था प्राप्त व्हावी भगवंताच्या दर्शनाने. अत्यंत विलोभनीय अशा पद्धतीचं भगवंताचं दर्शन इथं झालं. इकडं ही परिस्थिती, या कालयवनाचा वध केला. जरासंधाच्या लक्षात आलं की कृष्ण काही मथुरेत नाही. मग कुठं आहे? त्याचा शोधाशोध सुरू केली. कृष्ण परमात्म्यांनी तोपर्यंत काय केलेलं होतं? मथुरेतली सगळे यादव बाहेर काढलेले होते. सगळ्या यादवांना सांगितलं, चला आता माझ्या बाहेर काढा. सगळे यादव बाहेर काढले. प्रभास नावाच्या क्षेत्रामध्ये एका ठिकाणी एका डोंगरावर तिथं आणून सगळे थांबवले. एका डोंगरावर या यादवासहित भगवान श्रीकृष्ण परमात्मा आलेले आहेत. भगवंतांनी तिथूनही काही यादवांना इकडं द्वारकेकडे, म्हणजे गुजरातकडे आत्ता जे आपण म्हणतो, तिकडं काही यादवांना पाठवलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकटे त्या डोंगरावर थांबलेले होते. त्या यादवांमध्ये काही कृष्ण दिसत नाही. जरासंधाने विचार केला, या यादवांना आपल्याला आपलं वैरत्व नाही, आपलं वैरत्व कृष्णाशी आहे. मग या डोंगरावर आहे, काय करायचं? सापडत नाही आहे. मग जरासंधाने सांगितलं, एक काम करा, डोंगरच पेटवून द्या म्हटले. डोंगर पेटून द्या. तो डोंगर पेटून दिला. डोंगर पेटून दिला. भगवान त्या डोंगरातून कधी उडी मारून बाहेर गेले हे जरासंधालाही कळालं नाही, त्याच्या सैन्यालाही कळालं नाही. पण सगळा डोंगर पेटल्यामुळे जरासंध आणि त्याच्या सैन्याला असं वाटायला लागलं की कृष्ण या डोंगरामध्ये जळून भस्म झाला. जरासंधाला आनंद झाला. मी ज्याच्याकरता आत्तापर्यंत एवढ्या स्वाऱ्या केला, 18व्या स्वारीमध्ये हा मेला. या आनंदामध्ये जरासंध आहे. भगवान तिथून निघतात, द्वारकेकडे येतात, सगळ्या यादवांना घेऊन द्वारका नगरीची स्थापना करतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारका नगरीची स्थापना करून द्वारकेचं राज्यत्व स्वतःकडे भगवंताकडे आलेलं आहे. आता मात्र भगवंताच्या चरित्राला एक वेगळं वलय मिळतं. भगवंताचं मथुरेतलं चरित्र संपलं. आता भगवान गोकुळातलं चरित्र मागे बोलून आलो. मथुरेतलं चरित्र संपलं. मथुरेला घेऊन द्वारकेत येतोय. द्वारका नगरी स्थापन केली आहे. भगवान परमात्मा राजा झालाय. गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण परमात्मा राजा होऊन द्वारकेच्या नगरामध्ये बसले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनातली एक महत्त्वाची घटना येते. काय? बाल्यावस्था संपलेली आहे, किशोरावस्था आहे लौकिकाच्या दृष्टीने. आणि भगवंताचा आता सगळ्यात महत्त्वाचा आहे, सगळेजण बलराम दादासहित सगळे म्हणायला लागले, कृष्णा आमच्याकरता काय काय नाही केलं तू. मथुरेतली सगळी जनता म्हणायला लागली, कृष्णा आमच्याकरता काय काय नाही तू केलं. म्हटले, गोकुळातल्या जनतेला तू सहाय्य दिलं, मथुरेतल्या जनतेला तू सहाय्य दिलं. बलरामाने सांगितलं, हे सगळं मी बघतोय, पण कृष्णा आता हे सगळं झालंय, आपलंही काहीतरी बघितलं पाहिजे. कुठपर्यंत जनतेकरता करायचं नाही का? आपलंही काहीतरी बघितलं पाहिजे, आपलंही काहीतरी झालं पाहिजे. म्हटले, मग आपलं काहीतरी बघितलं पाहिजे याचा अर्थ आता कुठंतरी लग्न झालं पाहिजे का नको? लग्न व्हायला पाहिजे म्हटले. भगवंतानी सांगितलं, लग्न व्हायला पाहिजे मान्य आहे हो, पण मुलगी नको का? मुलगी नको का? जरा बलरामाने सांगितलं, अरे तुझं लग्न म्हणून जाहीर झाल्यानंतर कित्येक मुली येतात. भगवंतानी सांगितलं, ते सगळं खरं आहे, पण असं संध्याकाळी 7:30ला लग्न लावत नसतात. बघू उद्या म्हटले काय असेल ते लग्नाचं. मुलगी पाहिजे, ती मुलगी कुठं आहे पाहिजे. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह लगेच होत नाही. उद्या रुक्मिणीचं एक पत्र भगवंताला येत आहे. मला जे सांगायचं आहे ते चरित्र आता उत्तरार्धामधलं फार गोड आहे. रुक्मिणी स्वयंवराचा आधार घेऊन मला बोलायचं आहे. रुक्मिणीचं पत्र भगवंताला येत आहे. त्या पत्रामध्ये रुक्मिणीने भगवंताला काही विशेषणं दिलेली आहेत ही बघायचं आहे. शेवटी शिशुपालाचं आणि भगवंताचं कसं युद्ध होतं आहे, त्याच्यातून रुक्मिणीला कसं रुक्मिणीचं हरण केलं भगवान परमात्म्याने हे पाहायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. रुक्मिणीच्या पत्राला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन ऐकून सुदेव नावाचा ब्राह्मण कोणत्या पद्धतीने जातोय याचा विचार सगळा करायचा आहे. उद्यापासून आपण रुक्मिणी पत्र, रुक्मिणी विवाह, शिशुपाल वध या सगळ्या घटना एक एक पद्धतीने पाहूया. आजच्या दिवशी इथंच थांबू.